सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे भाजपचं ब्रीद वाक्यच आहे आणि आमची टॅगलाईनच अशी आहे की आमचं काम बोलतंय. तुम्ही स्वच्छ प्रभाग, सुरक्षित प्रभाग, हरित प्रभाग, आपण अजून रस्ते, गटर्स, नियमित पाणी पुरवठा, लाईट्स ह्या समस्यातच गुंतून पडलेलो आहे. दर्शको नमस्कार. केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपण शहरातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, त्याचबरोबर उमेदवारांना भेटतोय. आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पूर्वा सागर राणे मॅडम. मॅडम नमस्कार. मी आपलं आमच्या न्यूज चॅनल मध्ये स्वागत करतो. आपण प्रचारादरम्यान प्रभागातून फिरताय, कसा प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? खूप छान प्रतिसाद मिळतोय. महायुतीला पोषक वातावरण आहे. म्हणजे कसं केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात महायुतीचं सरकार आहे, त्यामुळे आपल्या कोल्हापुरात सुद्धा लोकांचं असं मत आहे की फंड येऊ शकतात भरपूर प्रमाणात, त्यामुळं महायुतीला निवडून दिलं तरच आपली कामं होणार आहेत. त्यामुळे महायुतीला पोषक वातावरण आहे. आपण अनेक समाजोपयोगी कामे केले आहात, काय सांगाल थोडक्यात? समाजोपयोगी कामे म्हणजे माझे दीर 15 वर्ष समाजकारणात आहेत. मला समाजकारणाचा वारसा माझ्या दीरांच्याकडून, माझ्या माहेरकडून मिळालेला आहे. 2019ला महापुरामुळे 21 दिवस पाणी येत नव्हतं, 2021ला 18 दिवस पाणी येत नव्हतं, तेव्हा टँकरने सलग पाणी पुरवठा करून महिलांचा पाण्याचा मूलभूत प्रश्न माझ्या दीरांनी, माझ्या कुटुंबियांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोनाच्या काळात असेल, कोरोनाच्या काळात जे लोक क्वारंटाईन होते त्यांचं घर निर्जंतुकीकरण करणं, औषध फवारणी करून त्यांना घर बसल्या अन्नधान्याचा, औषधांचा पुरवठा करणं, सामाजिक बांधिलकी म्हणजे जपण्याच्या हेतूने अपंग बांधवांना जयपुरी फूट वगैरे प्रोव्हाइड करणं, कारण त्या साधनांची 6 महिन्यांनी परत झीज होत असते आणि त्यांना वारंवार ते म्हणजे सदरचं साहित्य करणं त्या अपंग बांधवांना खर्चिक होतं. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने वेळोवेळी आम्ही रोटरी क्लब अंतर्गत किंवा इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ते कॅम्प अरेंज करतो आणि त्या अपंग बांधवांना आम्ही ते साहित्य पुरवठा करतो. तसंच महिलांसाठी असलेल्या जनधन योजना, उज्ज्वला योजना, ज्येष्ठांसाठी असलेले वयोश्री, आयुष्यमान भारत, श्रावणबाळ योजना, ई श्रम कार्ड इत्यादी योजनांचा आपल्या भागातील नागरिकांना फायदा मिळवून देण्यासाठी आम्ही वेळोवेळी कॅम्प अरेंज करतो. युवकांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी रोजगार मेळावे घेतो. महिलांना कौशल्य विकास प्राधान्य कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य विकास कार्यक्रमाचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करतो. अशा इत्यादी आम्ही भरपूर सामाजिक उपक्रम आपल्या प्रभागात राबवलेले. नक्कीच महिलांमधून मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल याबद्दल? महिलांमधून प्रतिसाद मिळतोय याचं कारण की महिलांचा आम्ही 2019 आणि 2021ला पाण्याचा मूलभूत प्रश्न, महापुराच्या काळी पाणी पुरवठा हा फार मूलभूत प्रश्न निर्माण झाला होता महिलांसाठी. मग त्यामुळे महिलांचा तो मूलभूत प्रश्न आम्ही त्या काळात सोडवल्यामुळं त्या आम्हाला म्हणतात की राण्यांना आमचा प्राण्याचा आशीर्वाद आहे. आणि आमची टॅगलाईनच अशी आहे की आमचं काम बोलतंय. तुम्ही आता प्रभागात फिरताना पाहिलं असेल, कॉलनीतले अंतर्गत रस्ते असतील, आपला देवकरपणांचा जो मेन रोड होता तो 15 वर्ष रखडलेला होता, त्याची दुरावस्था तर तो तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलीच असेल. तो रस्ता आम्ही अमर साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावलेला आहे. भागात ड्रेनेजच्या सुविधा जिथं नव्हत्या तिथं ड्रेनेजच्या सुविधा केलेल्या आहेत, चॅनल, गटर्स, मंदिराचं सुशोभीकरण, अशी विविध विकास कामे आम्ही 4,65,00,000चा निधी आणून अमरसाहेबांच्या माध्यमातून आपल्या प्रभागात केलेले आहेत. त्यामुळे प्रभागातल्या महिला सॅटिस्फाय आहेत आमच्या कामाविषयी. आपला प्रचार जोरदार सुरू आहे, नेमकी कोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय, काय सांगाल? महायुतीचा जाहीरनामा आपण पाहिलात तर लोकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, आपण आता 21व्या शतकात वाटचाल करतोय, पण आपण अजून कोल्हापूर महानगरपालिकेचा तसा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आपण अजून रस्ते, गटर्स, नियमित पाणी पुरवठा, लाईट्स ह्या समस्यातच गुंतून पडलेलो आहे. आपण म्हणजे आपण खूप पुढे जायला पाहिजे होतो, पण ह्या समस्या सोडवण्याचा तर आमचा प्रामुख्यानं प्रयत्न असणारच आहे. म्हणजे चंद्रकांत दादांनी परवाच सांगितलं आपल्या भाषणात की आपला मानस असा आहे की आपल्या शहराला 25 वर्ष टिकतील असे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते देण्याचा आपला मानस आहे. त्या तत्पूर्वी ड्रेनेजच्या लाईन्स, रस्त्याच्या कडेला गॅस पाईपलाईन्स, पाण्याच्या पाईपलाईन्स, अंतर्गत केबल्स टाकून घेणार आहेत, जेणेकरून वारंवार रस्त्याचं उत्खनन होणार नाही आणि प्रभागाला
25 वर्ष टिकतील असे रस्ते पुरवण्याचा आपला मानस आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत 1500 कोटीचा निधी येणार आहे. आपलं म्हणजे आपलं अंबाबाईचं देवस्थान हे महाकालच्या देवस्थानासारखं सुशोभित होणार आहे, सुसज्जित होणार आहे. आणखीन आपल्या बाहेरचे टुरिझम जास्त येतात आपल्या इकडे, पण आपल्या इथे महिलांच्यासाठी स्वच्छतागृहाची सुविधा नाही आहे. ठिकठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह होणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ठिकठिकाणी CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत. आपली कोल्हापूरची केमिटी तुम्ही बघताय त्याची किती दुरावस्था चाललेली आहे. सर्वसामान्य नागरिक आपल्या प्रभागात जास्त राहतात. केमिटीला ऊर्जित अवस्था देण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे आणखीन भरपूर अशी विकास कामाचे आमचे हे आहेत, आराखडे आहेत, ते आम्ही आपल्या प्रभागात राबवणार आहोत. त्यामुळं महायुतीला चांगलं हे आहे. आगामी काळात नगरसेवक म्हणून महिलांसाठी कोणते विशेष उपक्रम राबवणार आहात? आता लाडक्या बहिणी योजनेचा तर पुढचा टप्पा येतोयच. म्हणजे 1500 रुपये ह्याच्यावर लाडक्या बहिणींना 1 लाखाचं विना तारण विना व्याज कर्ज मिळणार आहे. त्यातून त्या लाडक्या बहिणी एखादा त्यांचा समाजोपयोगी व्यवसाय सुरू करू शकतील किंवा त्यांच्या आर्थिक नड भागू शकतील. आणि त्याच 1500 रुपयेमधून विना व्याज ते असल्यामुळे 1500 रुपये हप्त्यामधून थोडी रक्कम ते कर्जाला जाणार आहे आणि थोडी रक्कम त्यांच्या हातात राहणार आहे. तसंच महिलांसाठी आम्ही कौशल्य विकास कार्यक्रम राबवतोच. त्या कौशल्य विकास कार्यक्रमातून आम्ही त्यांना व्यवसाय करण्यासाठी म्हणजे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करू. महिलांच्या सुरक्षिततेसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवू. लोक मोठ्या प्रमाणावर भाजपवर विश्वास दाखवत आहेत, काय वाटतं याबद्दल? भाजपचं ब्रीदवाक्यच आहे, सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास. हे भाजपचं ब्रीदवाक्यच आहे. 12 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. आणखीन त्या काळात तुम्ही बघितलेली आहे आपला देश 14व्या क्रमांकावर होता आणि आपला आता देश 4थ्या क्रमांकावर, जपानला पाठीमागून 4थ्या क्रमांकावर आहे. आपण आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतोय. हे कशाचं द्योतक आहे? नरेंद्र मोदींच्या प्रयत्नाचंच द्योतक आहे. त्यामुळं भाजप सरकारवर आपल्या भारतवासियांचा विश्वास आहे. आपल्या प्रभागातील प्रमुख अशा नागरी समस्या काय आहेत ज्या आपण नगरसेवक झाल्यानंतर सोडवणार आहात? स्वच्छ प्रभाग, सुरक्षित प्रभाग, हरित प्रभाग. आपण आता बघतोय हरित प्रभाग म्हणजे असं नाहीये की ठिकठिकाणी झाडं लावायची आणि प्रभागाचं सुशोभीकरण करणं, हे कन्सेप्ट नसून आता आपण बघतो इतर आपण आपल्या प्रभागात फिरताना बघतो की रस्ते आणि इमारती म्हणजे विकास नाही. तर आपल्या प्रभागाचा विकास कधी होणार आहे? जेव्हा महिलांच्या मनात सुरक्षिततेची भावना वाढीस लागणार आहे. म्हणजे मी इथे सुरक्षित आहे. प्लस आपल्या प्रभागात स्वच्छता, ड्रेनेजचा स्वच्छता असेल किंवा कचऱ्याचा उठाव असेल, ह्या गोष्टींना प्रामुख्याने प्राधान्य दिलं जाईल. रस्ते म्हणजे लोकांना त्यावर प्रवास करताना समाधान मिळालं पाहिजे. ह्या आणि भाजप सरकारचा मानस असा आहे की 24/7 पाणी पुरवठा आपल्या शहराला कसं मिळेल, हा भाजप सरकारचा महायुतीचा मानस आहे असा. त्यामुळे आपल्या प्रभागाला मी 24/7 पाणी पुरवठा कसा मिळेल, ड्रेनेजच्या सुविधा, रस्ते, लाईट्स, नियमित पाणी पुरवठा, ह्या सुविधा मी पुरेपूर उपयोगी म्हणजे देण्याचा प्रयत्न तर करणार आहेच. पण माझा प्रभाग सुरक्षित असेल, हरित असेल, आरोग्यदायी असेल, पर्यावरणशील असेल, हे मी पाहिन. रस्ते, पाणी, ड्रेनेज व कचरा या व्यतिरिक्त काय नवसंकल्पना आहेत? आता आपल्या कोल्हापुरात IT हब शेवटच्या टप्प्यात आहे. आपले म्हणजे कोल्हापुरातला तरुण वर्ग नोकरी निमित्ताने बाहेरगावी जातो. IT हब झाल्यामुळे काय होईल की आपला कोल्हापुरातल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे आपल्या शहराला टुरिझम प्राप्त होईल. त्यामुळं रोजगाराच्या संधी त्यातूनही, व्यवसायाच्या रोजगाराच्या संधी त्यातूनही उपलब्ध होतील. त्यामुळे जेणेकरून माझ्या प्रभागाचा त्या गोष्टीचा फायदा होईल, माझ्या प्रभागाचा विकास होईल, माझ्या प्रभागातील तरुणांना रोजगार मिळेल, हे मी पाहीन आणि माझ्या प्रभागाचा सर्वतोपरी विकास करण्याचा प्राधान्य देईन. मॅडम, प्रभाग क्रमांक 10 मधील मतदारांना काय संदेश द्याल? येत्या 15 तारखेला मी ॲडव्होकेट पूर्वा सागर राणे, मी अशा माझ्या मतदारांना विनंती करते की मी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत आहे. माझं चिन्ह आहे कमळ. येत्या 15 तारखेला माझ्या चिन्हासमोरील बटन दाबून मला तुमचा मतरूपी आशीर्वाद द्यावा, ही माझी कळकळीची विनंती आहे.
तर आताच आपण संवाद साधला प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार पूर्वा सागर राणे यांच्याशी. अत्यंत चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरच्या स्मार्ट सिटी होण्यासंदर्भातचे त्यांचे व्हिजन हे शहराच्या विकासासाठी नक्कीच फायदेशीर ठरतील यात शंका नाही. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. केके न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर.